नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता आम्ही पाण्याची बॉटल घेतली ना, ते आम्ही किल्लेश्वरला जातोय. काही नाही, फक्त 15 मिनिटं लागतात इकडनं चालत जायला. तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पण पूर्ण किल्लेश्वरचं दर्शन होईलच तुम्हाला. त्याच्यानंतर ते समुद्र वगैरे, ते किल्ला वगैरे ते सगळं दाखवतो. शंकरजी भगवानचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर आता जाऊया आपण किल्लेश्वरला. तुम्हाला हा रस्ता माहितीच आहे. म्हणजे मी इथे याच्या आधी पण या मंदिराचा व्हिडिओ बनवला आहे मी. आपलं आरबादेवी मातेचं मंदिर आहे. म्हणजे इथं पण बरेच आपले पिक्चरचे शूटिंग वगैरे झालेत. परत आपले सिरियलचे पिक्चरचे शूटिंग चालूच असतात. आज रविवार असल्यामुळे इथं काही शूटिंग वगैरे नाही आहे, नाही तर या मंदिरामध्ये पण शूटिंग चालू असतं. या गायत्री चला तर म्हणजे एक काकीन ते आहेत आमच्या घराच्या बाजूला राहतात. ते येलो कलरचा ड्रेस घातला आहे ना, ती माझी मोठी बहीण आहे. आणि ती आपली गायत्री आणि ती माझी भाची. आम्ही सर्वजण आता किल्लेश्वरला जातोय. म्हणजे मंदिर आहे, खूप भारी असं मंदिर आहे ते. तुम्ही तर म्हणजे बघणारच आहेत. एवढं भारी जंगल आहे ना पूर्ण. म्हणजे मुंबईमध्ये पण आहे बाबा असं जंगल. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणारच आहेत. नाहीतर आपण काय फक्त आपल्याला काय माहिती आहे, ताज हॉटेलला चला, गेट ऑफ इंडियाला चला, अलिबागला चला. मुंबईमध्ये फक्त तुम्हाला हे महत्त्वाचे ठिकाणं माहिती आहेत. तुम्हाला बऱ्याच लोकांना या गोष्टी इकडे माहीत नाहीत. मालाडमध्ये असं ठिकाण आहे बाबा, म्हणजे खूप भारी आहे. तुम्ही मालाडवरनं पण येऊ शकतात, बोरिवलीवरनं पण येऊ शकतात. हे बघा पूर्ण असा जंगल एरिया आहे. म्हणजे इथं आजूबाजूला पण लोक राहतात. हे बघा गायत्री बघा, ही त्रिशू पण चालते अशी चालत नाही कार्टून, नुसतं ते गाड्यांना घाबरते, नुसते बाईकला हाय तेव्हा ते हाय करते. चला तर आता आपण मंदिराकडे जाऊया. आपण आज सरळच रस्ता म्हणजे डायरेक्ट मंदिराकडे जातो. आणि जी उजव्या साईडला जी भिंत दिसते ना, ती एअरफोर्सवाल्यांची भिंत आहे ती. आणि इथं आपले कोळी लोक आहेत, ते मासे पकडण्याच्या ज्या जाळ्या असतात ना, ते शेवत बसलेत. ते काय फाटलेले वगैरे असतील ना, म्हणजे बरेच जे शेवटपर्यंत तुम्हाला त्या जाळ्या दिसणार. इकडे एअरपोर्टची भिंत आहे, तिकडे काय इकडे ते म्हणजे कॅमेरा असं अलाउड नाही तिकडे, ते एअरफोर्स असल्यामुळे तिकडे बरंच म्हणजे असं हेलिकॉप्टर विमान वगैरे उतरतात. त्या साईडला बराच मोठा ग्राउंड आहे तिकडे. त्या साईडला तिकडे काही जास्त कॅमेरा नाही करू शकत मी. चला तर आता आपल्याला इकडनं सरळच जायचं आहे. हे बघा म्हणजे पूर्ण तुम्ही डाव्या साईडला बघा, उजव्या साईडला बघा, पूर्ण जंगलच जंगल दिसणार आहे. हे थोड्यापुरतं जे एअरफोर्सची जी भिंत दिसते ना, या 2 मिनटं चालत गेले की संपून जाते. त्याच्यानंतर पूर्ण जंगलच जंगल आहे. आणि लोक पण राहणार आहे इथं, थोडेफारच दिसणार तुम्हाला. नंतर ते किल्लेश्वरच्या मंदिराकडे ते कुठेतरी 2-3 घरं दिसणार तुम्हाला फक्त, बस. मग पूर्ण समुंदर आहे, पूर्ण जंगल आहे. मग तिकडे जिकडे बघणार तिकडे जंगल आहे. हे बघा तुम्हाला जे उजव्या साईडला दिसताय ना, तो कच्चा रस्ता, तिकडे ते किल्ल्या साईडला जायला रस्ता आहे तो. आणि इकडे डाव्या साईडला हे जी कमान दिसते ना, इथून आपल्याला मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तिकडे म्हणजे शूटिंग वगैरे पण इकडे बऱ्याच झालेल्या आहेत. बऱ्याच पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत. तुम्हाला सांगतो ते कुठल्या पिक्चरची शूटिंग झाली आहे, तो किल्ला वगैरे ते पण दाखवणार तुम्हाला. व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, नक्की तुम्हाला मजा येणार आहे व्हिडिओ बघता बघता. म्हणजे मुंबईमध्ये पण असं ठिकाण आहे बाबा की तुम्हाला पण ते समजून जाईल असं. म्हणजे तुम्ही पण इकडे भेट द्यायला येऊ शकतात. तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी येणार नाही, इकडे जत्रा भरलेली असते. इकडे आजूबाजूला पूर्ण दुकानं असतात. खूप म्हणजे खूपच भारी आहे इकडे येण्यासाठी. तुम्ही बघा कारने पण येऊ शकतात, बाईकने पण येऊ शकतात आणि बसने पण येऊ शकतात. म्हणजे हे बघा उजव्या साईडला पण जंगल आहे, डाव्या साईडला पण जंगल आहे, असा मध्येच रस्ता चालला या. तुम्ही ना मालाडवरनं जर तुम्हाला यायचं राहिलं ना, तर 271 बस पकडून यायचं. त्यांना मडजेटी सांगायचं आणि तिकडनं बोरिवलीवरनं 269 बस पकडून यायचं. आणि तुम्हाला अंधेरीवरनं यायचं तर अंधेरीवरनं वर्सावावरनं तुम्ही बोटीने पण येऊ शकतात. मग तुम्ही म्हणजे तिने कुठून पण येण्याचा रस्ता आहे, काही टेन्शन नाही, कुठून पण येऊ शकतात तुम्ही. हे बघा असं संध्याकाळचं वातावरण आहे. म्हणजे आत्ता 5:30 झालेले, ते 5:15 5:30 झाले तेव्हाच आता हे वातावरण आहे. खूप म्हणजे खूपच भारी वाटतंय असा पूर्ण. हे बघा ही त्रिशुनारी ओरडते मध्येच. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा. हे बघा आता आपण इकडे मंदिराकडे आलो आहेत मित्रांनो. हे आपलं मंदिर आहे. इकडे एक कमान आहे, तर त्या साईडला एक गेट आहे मंदिराकडे जाण्यासाठी. हे बघा इथे 2-3 घरं आहेत, इथं राहतात लोक पण राहतात इथं. म्हणजे तुम्ही इथं पूजा वगैरे ते पण करू शकता मित्रांनो. काहीतरी 1100 रुपये 2100 रुपये देऊन अशी पूजा पण करू शकतात. ते काय विधी वगैरे असतात ना, ते तुम्ही इथं पूर्ण करू शकतात. जास्त काही नाही, 1100 रुपये घेतात आणि 2100 रुपये घेतात इथं. चला आपण तुम्हाला मंदिर पण दाखवतो. मंदिराच्या बाहेरचा परिसर पण तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. हे बघा असा परिसर आहे इथं. म्हणजे साईडला ते लाकडं वगैरे दिसतात ना तुम्हाला, तिकडे ते मच्छी ते बोंबील असतं ना, ते पण सुकवतात त्या साईडला. आणि मंदिर इकडे उजव्या बाजूला आहे.
म्हणजे खूप असं भारी वातावरण आहे, एवढं भारी वाटतं ना, एकदम शांत असं वातावरण वाटतं डायरेक्ट. चला तर आता आपण मंदिराकडे जाऊया. तुम्ही मंदिराच्या बाहेरचं वातावरण पण बघून घ्या. आज रविवार आहे म्हणून ती एवढी गर्दी दिसते, नाही तर तुम्हाला या गाड्या रिक्षा वगैरे काही जास्त दिसत नाही. शनिवार रविवार राहिलेत ना, लोकांना काय सुट्ट्या असतात म्हणून इकडे येत असतात. हे बघा, हे किल्लेश्वर महादेव मंदिर आहे, खूपच भारी आहे. आपण जाऊया त्या मंदिराच्या आतमध्ये पण जाऊया, तुम्हाला ते पिंड वगैरे ते पण दाखवतो मी, आणि तुम्हाला तो किल्ला पण दाखवतो जिथं ते बाजीगर पिक्चर माहिती आहे ना तुम्हाला. बाजीगर पिक्चरमध्ये बघा, ते शाहरुख खानने ते विलनला बघा त्या वरून फेकला होता, किल्ल्यावरनं फेकला होता आणि त्याला तो किल्ला पण दाखवतो. तो समोर तो किल्ला दिसतोय ना, तो तो बघा, तो समोर तिथून शाहरुख खानने बघा त्याला फेकलं होतं. आणि तो दगडावरती आपटतो वगैरे, म्हणजे तो किल्ला बऱ्याच ठिकाणी आहे. खूप असं भारी मंदिर आहे मित्रांनो, मग नक्की या तुम्ही इकडे भेट द्यायला. हे बघा, इथंच मस्ती करायला लागले ती. ते तिला ती बेल वाजायची. आता काय नाही, म्हणजे शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी आहे, नाही तर म्हणजे एवढी काय गर्दी नसते. फक्त काय पूजा वगैरे कोणाची राहिली ना, तेव्हाच इथं येतात, म्हणजे लोक तिथं. परत आपले जेवण वगैरे त्यांनी ठेवलेलं असतं, महाप्रसाद वगैरे असतो इथं. हे बघा, हे किल्लेश्वर मंदिर बघून घ्या, पण शांततेने सर्वांनी दर्शन पण घेऊन घ्या मित्रांनो. आम्ही तर दर्शन घेणार आहे, तुम्ही पण सर्वांनी दर्शन घेऊन घ्या. तुम्ही येणार तेव्हा येणार, पण आता आम्ही आलो आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटणारच आहेत. जरी यायचं आहे तुम्हाला तर नक्की तुम्ही येऊ शकतात. अंधेरी, मालाड, बोरलीवरून नक्की येऊ शकतात तुम्ही. खूप असं चांगलं मंदिर आहे. तुम्हाला बाहेरचं अजून थांबा, मी तुम्हाला बीच वगैरे, परत इथून जवळ जू बीच वगैरे ते पण तुम्हाला दाखवणार. एअरपोर्ट आहे ते जवळपास, ते पण तुम्हाला दाखवतो मी, थांबा. चला आता आपण आतमध्ये जाऊया, मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण. हे बघा, हे पाया पडते त्रिशूपण, गायत्री. काय नाही मित्रांनो, काय आहे, आयुष्यामध्ये नेहमी म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं, देवावरती विश्वास ठेवायचं, ते खूप महत्त्वाचं आहे. काही नाही, 100 वर्ष आयुष्य भेटलं आहे आपल्याला, ते कसं जगायचं कसं नाही ते आपल्यावरती आहे. म्हणून थोडं देवधर्म पण करत राहायचं, सगळ्या गोष्टी म्हणजे असं बॅलेन्स करून ठेवायच्या सगळ्या गोष्टी. हे बघा, आम्ही इथं आतमध्ये आलो आहे, तिथं काय म्हणजे असं जास्त बोलू काय शकत नाही. इथं एकदम असं शांतता ठेवायला लागते इथं. आणि मेन म्हणजे इथं कॅमेरा अलाउड नाही आहे. मी परमिशन घेतली, त्यांना म्हटलं मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणार आहे म्हटलं, त्याच्यासाठी मला थोडं परमिशन द्या म्हटलं तुम्ही. मी त्यांच्याकडनं परमिशन घेतली, म्हणजे इथं ज्या मंदिराच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्याकडनं परमिशन घेतलं आणि व्हिडिओ बनवतो आहे मी. त्यांच्याकडनं परमिशन घेऊनच व्हिडिओ बनवतो आहे. हे बघा, खूप असं सुंदर आहे. आणि माझं जेव्हा लग्न होतं ना मित्रांनो, गायत्रीचं माझं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा जी माझी लग्नाची पत्रिका होती ना, ती इथंच ठेवण्यासाठी आलो होतो मी. लग्नाची पहिली पत्रिका मी इथं या देवळामध्ये आलो होतो मित्रांनो. हे बघा ना, खूप म्हणजे खूपच भारी वाटतं डायरेक्ट इथं. म्हणजे तुम्ही जर महाशिवरात्रीला आलेत ना मित्रांनो, खूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी असते इथं महाशिवरात्रीच्या दिवशी. म्हणजे जत्राच भरते पूर्ण. बघा, ये त्रिशूलनारे आवाज करते. हे बघा, नंतर ते फेऱ्या वगैरे बघा, ताईन ते इथं बसले, ते काकीन ते, म्हणजे एकदम थंडगार वातावरण वाटतं. तुम्ही उन्हाळ्यात या, तर पावसाच्या दिवसात या, थंडीच्या दिवसात या, एकदम थंडगार वातावरण वाटतं म्हणजे इथं. हे बघा, इथं हे म्हणजे मंदिराच्या बॅक साईडचं वातावरण आहे. इथं सगळं ते महाप्रसाद वगैरे असतो ना, इथं ते प्रसाद वगैरे इथंच, म्हणजे आपण भोजन वगैरे करू शकतो आपण इथं. खूप मोठा असा परिसर आहे मित्रांनो, म्हणजे विशेष नाही, डायरेक्ट खूप चांगलं, खूपच भारी वाटतं डायरेक्ट इकडे. गायत्री सांगत होती, चला चला जाऊया कुठेतरी, जाऊया कुठेतरी. काय नाही, फक्त आमच्या घरापासून फक्त 15 मिनटं लागतात मित्रांनो, जास्त काय लांब नाही. हे बघा, ही फेरा मारते गायत्री. फक्त आमच्या घरापासून 15 मिनटं लागतात इथं यायला, जास्त पण नाही. चालत देतो असं नाही की बाबा रिक्षाने वगैरे यायला लागतं आम्हाला, तसं पण काही नाही आहे. म्हणजे आम्ही महिन्यात नाही 1-2 वेळा इकडे येतच राहतो. जर वाटलं चला बाबा जाऊया आपण कुठेतरी, तर इकडे किल्लेश्वरला येऊन जातो आम्ही.
आज जास्त लांब काही जात नाही आम्ही. ते गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल, तिकडे तिकडे काही जास्त लांब जात नाही, कारण की ती त्रिशू पण लहान आहे, त्याच्यामुळे जास्त काही इकडे तिकडे जास्त कुठे फिरत नाही मित्रांनो आम्ही. जर आम्ही म्हणजे जाणारच फिरायला तिकडे, पण ताज हॉटेल वगैरे, म्हणजे ताज हॉटेलच्या आतमध्ये वगैरे नाही जाणार. ही बघा ही त्रिशू पाया पडते. त्रिशू, हे बघा हे कार्टून पाया पडते ती. तिकडे ताज हॉटेल वगैरे तिकडे पण फिरायला जाणार आहे, तेव्हा पण आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहे तिकडे गेल्यावरती. हे आपलं बाहेरचं वातावरण आहे. तिकडे खाली गेल्यावर पण तुम्हाला दाखवतो. तिकडे ते जुहू बीच वगैरे तुम्हाला समोर दिसणार, परत ते 7 बंगला वगैरे. आणि आता समुद्रामध्ये ते दिसतंय ना मित्रांनो, ते ब्लॅक ब्लॅक, तिथं म्हणजे एक ब्रिज बनतोय तिथं, म्हणजे डायरेक्ट मरीन लाईन तर डायरेक्ट इथं अंधेरीला जोडून ब्रिज बनतोय मित्रांनो. तिथं समुद्रामध्ये तो ब्रिज बनतोय पूर्ण, तो म्हणजे एकदम जोडला जाणार आहे तो ब्रिज. हे बघा हे कार्टून किती मस्ती करते. चला तर आता आपण जाऊया तिकडे बीचवरती जाऊया आपण. म्हणजे इथं बाजूला जे डायरेक्ट समुद्राच्या लाटा ना डायरेक्ट इथं भिंती जवळ येतात मित्रांनो. एवढं म्हणजे एवढं जवळ येते मंदिर, एकदम समुद्राच्या जवळ आहे. आता म्हणजे सध्या पाणी कमी झालेलं आहे, नाहीतर ना एवढं पाणी असताना डायरेक्ट त्या मंदिरापर्यंत येतात डायरेक्ट त्या लाटा डायरेक्ट. चला आपण आता जाऊया तिथं खाली. आता दर्शन वगैरे घेऊन झालंय आपलं. चला तर जाऊया आता आपण खाली जाऊया. चला तिकडे बीचकडे जाऊया आपण. हे बघा हे कार्टून बघा ही. ते तिकडे ताईन ते पुढे चालले. ते बघा तो किल्ला जिथं बाजीगर पिक्चरची शूटिंग झाली होती. बाजीगर नाही, तुम्ही बरेच ते किल्ल्यावरती जे पण पिक्चर बघितले आहेत ना, त्याच्या म्हणजे आज तो किल्ला आहे. जो किल्ल्यावरती बरेच तुम्ही पिक्चर वगैरे बघितले, आज तो किल्ला आहे. आणि हे बघा हे समुद्र. आता म्हणजे पाणी कमी झालेलं आहे, नाहीतरी पाणी एवढं वरती असताना ज्या या मुलाने जिथं बाईक लावली ना तिथपर्यंत पाणी असतं. हे बघा हे दगड आहेत ना, या दगडांपर्यंत पाणी असतं, इथपर्यंत लाटा येतात डायरेक्ट. आजच म्हणजे कदाचित आता भरती नसेल म्हणून एवढं पाणी नाही आहे, नाही तर पूर्ण हे जे माणसं बसलेले दिसत आहेत ना इथपर्यंत पाणी असतं डायरेक्ट. म्हणजे लाटाच्या लाटा येतात डायरेक्ट. ते आज थोडं कमी दिसतंय पाणी, नाही तर भरपूर येतात. परत इथं ते मासे वगैरे पकडतात. परत आपले बोटी वगैरे पण भरपूर आहे तिकडे. आता म्हणजे आज खोल समुद्रामध्ये गेले असतील बोटी आता. या नक्की या, तुम्हाला म्हणजे परिवाराला पण घेऊन येऊ शकतात तुम्ही, परिवारासोबत पण येऊ शकतात. काय इकडे येण्याचं काही एवढं अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. तुम्हाला जर नाही जमलं तर मला कमेंट्स करून सांगा, का मी तुम्हाला लागल्यास माझा नंबर पण देऊन देईल. कसं यायचं काय नाही ते पण तुम्हाला मी सजेस्ट करेल मी, आणि नक्की सांगेल तुम्हाला. आता व्हिडिओमध्ये तर प्रत्येक गोष्टी सांगतो, जे तुम्हाला तर प्रत्येक गोष्टी समजूनच जाणार आहेत, तो विषयच नाही आहे. ते बघा किती मोठा समुद्र आहे. ते बघा तिकडे ब्रिज बनतोय, आणि तिकडे समोरच ना आपलं जुहू बीच पण दिसतो, एअरपोर्ट पण आहे तिकडे. माझा आपला मोबाईलचा कॅमेरा आहे म्हणून एवढं काही झूम नाही करू शकत मी. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते तेवढं तुम्ही बघून घ्या मित्रांनो. प्लीज तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की प्लीज तुमच्या म्हणजे आम्ही एवढी मेहनत घेतोय, तर प्लीज जरा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. खूपच सबस्क्रायबर कमी आहेत मित्रांनो. प्लीज जरा आम्हाला पण थोडं सपोर्ट करा मित्रांनो. मध्ये खोकला पण येतोय, काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. बराच म्हणजे औषध वगैरे चालू आहे मला आता सध्या. चला इथं हे बघा ताईन ते पण इथं बसले, ते गायत्री ते पण. काय नाही, तुम्ही इकडे म्हणजे खाण्यापिण्याचं पण घेऊन येऊ शकतात, काही टेन्शन नाही आहे. तेव्हा काय करतात. खाण्यापिण्याचं पण घेऊन येऊ शकतात तुम्ही, काही टेन्शन नाही. इकडे आरामात तुम्हाला असं कोणीच बोलायला नाही आहे का काय नाही बाबा, काहीच नाही. आरामात काय एन्जॉय करायचं ते आरामात इकडे एन्जॉय करू शकतात तुम्ही. फॅमिलीसोबत पण येऊ शकतात. इकडे कपल लोक पण भरपूर येतात. जेव्हा हे कावड्यांना बघा ते चिवडा देते ही गायत्री. चालेल मित्रांनो, मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बराच मोठा व्हिडिओ झाला आहे आपल्याला. प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ते बघा हे डान्स करते ही कार्टून. चला आता आम्ही पण थोडं म्हणजे फिरतो आता थोडं इकडे तिकडे. आता जातो घरी, म्हणजे 6:30 व्हायला आले तर आता काढं होऊन जाईल, कारण की चालत जायचं आहे परत. तरी 15-20 मिनटं आम्हाला चालत जायला लागणार इकडनं. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.